आम्ही चाललोय फिरायला मस्त मस्त। आज मला एक खूप मोठं सरप्राईज मिळणार होतं प्रीतमकडनं। पहिल्यांदा काहीतरी त्याने माझ्यासाठी प्लॅन केलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली कालच मी ते गेस केलं आणि तो हसला तर फसला असं झालेलं। म्हणजे जे मी गेस केलं तिथेच आम्ही जाणार होतो हे नंतर कळालं होतं। तर आम्ही आलो आहे मॅप्रो गार्डनला, जी की लोणावळ्याच्या अगदी जवळ आहे। आम्हाला लोणावळा तर जायचं नव्हतं, पण हा मॅप्रो गार्डनमध्ये नक्कीच यायचं होतं आणि म्हणूनच आम्ही सगळे सकाळी लवकरात लवकर उठून सगळं आवरून मस्त असे छान छान स्नॅक्स व्ह्यूसाठी रेडी करून इथे पोहोचलो आहे। आम्ही इथे काहीतरी 9:30 ते 10च्या दरम्यान आलेलो आणि इथे खूप छान असा शो सुरू होता, जो की लहान मुलांसाठी खूपच क्यूट असं मला वाटलं। तिकडे आल्यानंतर ना सगळ्यात आधी मी केस मोकळे करून घेतले, कारण रस्त्यात अव्यू भरपूर माझ्या केसांशी खेळत असतो, म्हणून मोस्ट ऑफ टाईम मी गाडीमध्ये केस बांधूनच ठेवत असते। त्यानंतर तिथे आलो, 5-10 मिनटं त्या गार्डनमध्ये फिरलो आणि त्यानंतर आम्ही घेतली आमची शॉपिंग करायला, म्हणजे मॅप्रोच्या स्टोअरमध्ये। भरपूर व्हरायटीजचे सिरप्स तिथे अवेलेबल असतात आणि तुम्हीसुद्धा नक्की एकदा व्हिजिट करा, तुम्हाला नक्कीच इथल्या भरपूर साऱ्या गोष्टी आवडतील। आम्ही टेस्ट तर केलंच आणि त्याचबरोबर भरपूर अशी शॉपिंगसुद्धा केली। त्यात सर्वात पहिले आम्ही घेतले होते डेट्स चॉकलेट। आणखी पण आम्ही काय काय घेतलं ते तुम्हाला माझ्या मोठ्या व्लॉगमध्ये लवकरच कळेल। त्यानंतर इथे ना हे झरणा होता, अवयव एवढ्या आतुरतेने त्या सगळ्या गोष्टी बघत होता की त्याला बघून मलाच खूप छान वाटायला लागलं होतं। आपण मोस्ट ऑफ टाईम बाहेर निघायला पाहिजे, म्हणजे अवयवला सुद्धा वेगळे वेगळे एक्सपिरियन्सेस येतील। त्यानंतर भरपूर वेळ आम्ही तिथे मजा मस्ती केली आणि नंतर भूक लागली होती सगळ्यांना आणि आम्ही आलो तिथल्याच एका रेस्टॉरंटमध्ये। मेन तर प्रीतमला इथे मला आणण्याच्या मागे हेच रिझन होतं की त्याला इथला स्ट्रॉबेरी क्रीम, चॉकलेट क्रीम आणि स्पेशल बेसिक क्लासिक सँडविच खायचं होतं। आम्ही सगळ्यांनी मस्त खाऊन पिऊन एन्जॉय केलं। परत 10 ते 15 मिनटं तिथे गेम्स वगैरे खेळले आणि मग त्यानंतर आम्ही गेलो वॅक्स म्युझियमला। त्याचा मिनी व्लॉगसुद्धा लवकरच याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये येणार आहे। चला भेटूया, बाय।